आणि आता लोकसभेचा आखाडा, त्या संदर्भातल्या टॉप 10 बातम्या। महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे आंबेगाव तालुक्यातील मनसरमधल्या प्रचार रॅलीत काही तरुणांकडून मोदीच्या जोरदार घोषणा। मवियाचे अहमदनगरचे उमेदवार निलेश लंकेंनी उमेदवारी अर्ज भरला, तर मावळचे उमेदवार संजोग वाघेर यांनी शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला। राज्यात भीषण दुष्काळ, डिसेंबर महिन्यापासूनच आमची पाणी नियोजनाची मागणी, पण सरकार घरं आणि पक्ष फोडण्यात व्यस्त, सुप्रिया सुळेंचा शिंदे सरकारवर निशाणा। माढा लोकसभा मतदारसंघात उद्या शरद पवारांची सभा, धैर्यशील मोहिते पाटलांच्या प्रचारार्थ मोडनिंब गावातील बाजार समितीच्या मैदानात सकाळी 10 वाजता सभा पार पडणार। परभणीत शिट्टी वाजणार, विकास होणार, महादेव जानकरांना मोठ्या मताधिक्यानं विजयी करा, आशीर्वाद द्या, उदयनराजे भोसले यांचं परभणीकरांना आवाहन। युद्धात शरण जात नाही तेव्हा विरोधक त्याला बदनाम करतात, नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांची प्रतिक्रिया, विरोधी पक्षाकडून माझ्या विरोधात कूटनीती खेळली जात असल्याचा आरोप। मराठा समन्वयक विनोद पाटील आणि उदय सामंत यांच्यात मध्यरात्री बैठक, संभाजीनगरमधील उमेदवार बदलला, सर्वेक्षणानुसार मी निवडून येऊ शकतो, माझ्याकडे विजयाचं गणित, विनोद पाटील निवडणूक लढण्यावर ठाम आहेत। उदयनराजे भोसलेंनी वाई दौऱ्यावर महागणपतीचं दर्शन घेतलेलं आहे। उदयनराजेंकडून बाप्पाची महाआरती करण्यात आली। माजी आमदार मदन भोसलेंसह महायुतीमधील पक्ष कार्यकर्ते उपस्थित। सांगलीत विशाल पाटलांनी प्रचाराचा नारळ फोडला, औदुंबरमधील दत्त मंदिरात नारळ फोडून प्रचाराला सुरुवात, विशाल पाटलांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली।